श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात नवरात्रीच्या 5व्या दिवसापासून झालेली आहे. आजचा रंग आहे हिरवा, तर मी हिरव्या कलरची साडी वेअर केलेली आहे. कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणीही गैरसमज करून घेऊ नका. साडीमध्ये काळा कलर कुठेही नाही आहे. नेव्ही ब्लू कलर किनारीचा आहे आणि कॉफी कलरचा ब्लाऊज आहे. इकडं मी ब्लॅक कलरचं काहीही वेअर केलेलं नाही आहे, कारण की नवरात्र चालू आहे. तर आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे आणि घरामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे, कारण की आमची मोटार बंद पडली आहे. मोटार बंद आहे त्याच्यामुळं पाण्याची गैरसोय तर झालीच होती. नळाला पाणी आलं होतं, त्याच्यावरती सर्व गोष्टी चालू होत्या. तर वॉशिंग मशीनमध्ये पाणी साठवून ठेवलं, जेणेकरून की वॉशरूमला वगैरे यूज करता येईन अशा उद्देशाने. मोटर कधी रिपेअर होईल अंदाज नाही आहे. तर इकडं तूप करून घेतलं. तूप लागणार होतं दिव्यांना वगैरे. तर इकडं मी माळ करायला घेतलेली आहे. तर आज मी हळदी कुंकाच्या फुलांची जी माळ आहे ती करणार आहे. तर हळदी कुंकू का, तर ह्या फुलांना हळदीचा आणि कुंकवाचा दोन्हीही कलरचा रंग आहे, त्याच्यामुळे या फुलांना हळदी कुंकू फुल असं म्हणतात. तसं तर ते गोंडा म्हणजे झेंडूचंच फुल आहे, पण याला हळदी कुंकाचं फुल म्हणतात. तर त्यानंतर घटाला पाणी वाहून घेतलं, पूजा करून घेतली आणि माळही वाहून घेतली. तर देवांची जी फुलं सुकलेली होती ती काढून घेतली आणि दुसरी फुलं वाहून घेतली देवाला. तुम्ही विचार करत असताना हिच्याकडे रोज नवीन नवीन फुलं कुठून येत असतील, तर आमची म्हणजे माझ्या सासऱ्यांची दादांची गाडी रोज मार्केट यार्डाला आहे. तर मग त्यांना फुलं वगैरे भेटतात, त्याच्यामध्ये डेलीमध्ये फुलं वगैरे असतात घरामध्ये. एरवी पण असतात, तुम्ही पाहिलंच असेल देवपूजा वगैरे करताना. जर फ्रीजमध्ये आपण फुलं साठवून ठेवली, कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवली, तर ती 8 दिवस 5-6 दिवस तरी राहतात. तर ते रोज उपयोगात येतात पूजेला. कधीतरी नसले तर ते झाडाला पण येतात भरपूर अशी फुलं, झाडांची पण असतात. कधी असे दादांनी आणलेले तेही असतात, कारण की आपल्या अंगणामध्ये पण खूप साऱ्या फुलांची झाडं आहेत. फुलांची झाडं आहेत आणि घरामध्ये फुलं आहेत, त्यामुळे देवांना व्हायला पण खूप छान वाटतंय. आणि खूप नवीन नवीन प्रकारची फुलं पाहायला भेटतात बरं का आम्हाला. इथं पाहू शकता अष्टरच किती कलरमध्ये पाहायला भेटतं. एक चॉकलेटी कलरचं येतं, एक लव्हेंडर कलरचं येतं आणि एक जांभळ्या कलरचं येतं. तर गोंडा म्हणजे झेंडू आहे ना, तेही पिवळ्या कलरमध्ये, केशरी कलरमध्ये पाहायला भेटतं. शेवंतीचेही 2 कलर आहेत, पिवळ्या कलरचे आहेत आणि पांढऱ्या कलरची ही शेवंती आहे. देवीला माळ वगैरे वाहून घेतली आणि त्यानंतर देवीची पूजा करून घेते. हळदी कुंकू, अगरबत्ती, दिवा वगैरे लावून घेते. तसं तर दीप आपलं चालूच आहे. त्यानंतर हे तुपाची जे दिवे आहेत त्यांना प्रज्वलित करून घेते. आज आहे शारदीय नवरात्रीचा 5वा दिवस, 5वी माळ. आजची माळ माता स्कंदिनी मातेला समर्पित आहे. त्यांच्या मांडीवर बालकार्तिकेय विराजमान आहे. माता स्कंदिनी सिंहासनावर आरूढ झालेली दिसून येते. त्याचा माळेचा रंग हिरवा आहे. तर हिरवा हा निसर्गाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर ती सौभाग्याचं लेणंही म्हटलं जातं. तर इकडं आपली पूजा वगैरे आटपून झाली, त्यानंतरनं देवीला नमस्कार वगैरे करून घेतला. आणि तुम्हाला दिसतच असं आपला घट 5व्या दिवशी इतका छान हिरवागार दिसत आहे आणि खूप सुंदर उगवून आलेला आहे. फक्त काही ठिकाणी विरळ आहे आणखी, पण ते 9-10 दिवसापर्यंत खूप छान उगवून येईल आणखी. घरातली तर पूजा झालीच होती. त्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायला गेले होते बाहेर. आज आहे बाजार. बाजाराच्या दिवशी खूप साऱ्या गडबडी असतात, बाजारातही जायचं असतं आणि त्यातल्या त्यात आजच्या दिवशी पाऊसही सकाळपासून चालू झालेला होता, त्यामुळे खूप सारी धांदल वगैरे उडते. पाणीची गैरसोय होती, कारण की मोटार बंद होती. जोपर्यंत मोटार नीट होत नाही तोपर्यंत गैरसोय होणारच आहे आणि पाणी 1 दिवस आड येतं नळाला, त्यामुळे तर गैरसोय खूपच जास्त होणार आहे. याच्या आधीही हा प्रॉब्लेम आम्ही फेस केला होता, पण तेव्हा काही पाण्याची एवढी गैरसोय काही झाली नव्हती. नवरात्रीच्या कलरमुळे आणि नवरात्रीच्या सणामुळे प्रत्येक साडी वेअर वगैरे करणं होतं आणि त्यामुळं एक स्त्रीचं लुक चेंजच होऊन जातं. तर आजचा रंग होता हिरवा. तर हिरव्या रंगाची पानाची रांगोळी काढून घेत आहे मी. माझं ड्रॉइंग किंवा माझं काम वगैरे इतकं परफेक्ट नाही आहे. मला इतकं काही परफेक्ट येत नाही. तर हे सगळं मोबाईलवरती बघून वगैरे
चाललेलं असतं हे सगळं काढणं वगैरे, पण परफेक्शन मला येत नाही. मला रांगोळीमध्ये फक्त पाहूनच गोष्टी जमतात किंवा ड्रॉइंगमध्येही पाहूनच येतं. मला असं स्वतःला असं काही करायला पटकन असं लक्षात येत नाही. तर ही मी रांगोळी पाहिली होती यूट्यूबवरती आणि मग तीच इथं काढण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं साईज वगैरे किंवा फिनिशिंग वगैरे थोडीशी कमी होती, पण ही रांगोळी दिसताना खूप छान दिसत होती. कारण की माझ्या नंतरनं मी जर शॉपमध्ये गेली होती ना, त्यानंतरनं घरी एक दोघी जणी आल्या त्यांना रांगोळी प्रचंड आवडली होती. पाहू शकता अशा पद्धतीने रांगोळी काढली होती मी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. तर स्वामींची ही पूजा करून घेतली. स्वामींना पिवळ्या कलरची झेंडूही वाहून घेतले होते, पाहू शकता तुम्ही. भांडे धुणं सकाळी आंघोळीच्या अगोदरतीच करून घेतलं होतं आणि त्यानंतरनं मग फरशी वगैरे पुसून झाडून वगैरे काढून देवाची पूजाही करून झाली होती. त्यानंतर होतं स्वयंपाकाचं काम. आज शुक्रवार, त्यामुळे मला पटकन स्वयंपाक आटपून शॉपवरतीही जायचं होतं. तर चपात्या करायला घेतल्या. चपात्याची कणिक अगोदरतीच आईच्या टिफिनबरोबर ती मळून ठेवली होती. तर इकडं चपात्या करणं चाललेलं माझं. शुक्रवारच्या दिवशी मी दोन्ही टायमाच्या चपात्या करून घेते, कारण की एखादा कस्टमर आला आणि त्याला वेळ लागला की मग परत ह्यांना भूक वगैरे लागलेली असते आयुषला किंवा त्या पप्पांना. तर मग त्यांना माझ्यासाठी आडायला नको, त्यामुळे मी अगोदर चपाती करून घेते. आपल्याला माहिती असतं ज्या दिवशी कस्टमर आहे त्या दिवशी आपण पटकन आटपून किंवा एक्स्ट्राचं काम करून मग शॉपवरती जायचं, कारण की मग ह्यांनाही आपल्यामुळे त्रास नको. इथून पुढं तर सणवार दिवाळी संक्रांत वगैरे येणारच, त्यावेळेस तर खूप जास्त कस्टमर असतात. दिवाळीमध्ये पण मला आहे ना दोन्ही टायमाचा स्वयंपाक एकदा सकाळीच करून जावा लागतो, कारण की आयुषला म्हणजे मी येईपर्यंत दम निघत नाही, तर त्याला भूक लागली असते. तो लहान आहे, मग त्याला करून ठेवलं की मग काही तो हातानेही घेऊन खातो. तर इकडचं सगळं किचनचं काम वगैरे आवरून किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे. देवपूजा आटपून झालेली आहे आणि तेवढ्यात मैत्रिणीचा कॉल आला की फराळासाठी येतेस का म्हणून. तर नवरात्राच्या उपवासाचं फराळाचं होतं, तर इतकं सारं त्यांनी बनवलेलं होतं. दिवसभर काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. त्यानंतरनं बाजार होता. बाजाराच्या निमित्ताने मंदिरातही जाऊन आलो. अंधार तर पडलेलाच होता आणि मंदिराचा परिसर इतका गजबज होता की काय विचारायलाच नको. नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे. मंदिराच्या परिसरामध्ये इतकी सुंदर रांगोळी काढली होती, जी देवी सिंहासनावर आधीर आहे आणि त्याचबरोबर कार्तिकेय स्वामी ला मांडीवरती विराजमान केलेलं आहे. तर इकडं देवीचं दर्शन घेते. इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि दररोजच त्यांचं इतकं सुंदर डेकोरेशन असतं. देवींना सजवणंही एवढं छान असतं. त्याचबरोबर उद्या देवीची मिरवणूक आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आपल्या चॅनलवरती. तर इकडं मला आहे ना संध्याकाळी पण फराळाला आलेलं होतं की इतकं म्हणजे सारं की काय विचारायलाच नको. उपवास आहे तरी पण सारखं काही ना काही खाण्यात येतंय. मैत्रिणी बोलवतात ते किंवा कोणीही, म्हणजे इकडं पाहू शकता उकडलेल्या शेंगा वगैरे सारखं काही ना काही चालू आहे. तर मला 2 मैत्रिणींकडून टिफिन आले होते. त्याचबरोबर ह्यांच्या आत्यानेही सकाळी फराळाचं आणून दिलं होतं आणि मी बाहेर जेवायला गेले होते, त्याच्यामुळं काही खाणंच झालं नव्हतं. तर पाहू शकता डब्यामध्ये वडे, वरईचा भात, आमटी आणि उकडलेल्या शेंगा. दुसरीकडे भगरीचा भात, साबुदाणा खिचडी इतकं सारं आणून दिलं होतं आणि मला ही उपवासाच्या सवासणी घालायच्या आहेत. तर त्या 7व्या माईला घालणार आहे मी. त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर संध्याकाळची देवीची आरती करून घेतली आम्ही दोघांनी, कारण की आयुष गेला होता मंदिरातल्या आरतीला. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.